वाघमारे, घरी निघालोय आपण. मला माहिती आहे दवाखान्यात तुमचा मूड खराब झाला होता, पण सोडा ना आता, हसा जरा. वाघमाऱ्यांचा मूड काही सहजासहजी ठीक होणार नाही. काहीतरी करावं लागेल त्यासाठी. एक काम करतो, गाणी लावतो, म्हणजे छान वाटेल त्यांना. सपने, जेवण तू काही वाईट बनवत नाहीस, पण खीर मात्र एक नंबर झाली बघ. थँक्यू. मला तुला काहीतरी बक्षीस दे वाटायला लागले बया. थँक्यू. मम्मी आताशी फक्त माझ्या हातची खीर खाल्ली आहे बघा तुम्ही. एकदा माझ्या हातचं खायला लागलात का नाही तुम्ही, दुसऱ्या कोणाच्या हातचं खाणारच नाही बघा, मागणारच नाही. खाल्ला का नाका शेंडा लगे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होऊ नकोस. चुकून माकून एक डिश चांगली झाली असत. दे वाढ थोडी. कशाला, राहू दे की मला जरा, एकटाच वरपताय. ए वाढ म्हणले की वाढ. बस झाली की. जयदीपचा फोन. हॅलो जयदीपराव. हा सपने, म्हणजे वहिनीला डिस्चार्ज दिलाय. हा सत्ता त्यांना घेऊन यायला लागलाय तिकडे. पोहोचलेच बघ. काय? हा बरं. मम्मी थांबा, खीर खाऊ नका. खीर खाऊ नका. तू दुसरी खीर बनव, मला खाऊ का माझ्या खाण्यासाठी नाही म्हणते मी. बातमीच तसली वाईट आहे, गोड करायची तोंड सोयच नाही बघा. काय झालं? मम्मी सत्याभाऊजी एक जाऊबाईंना घेऊन निघालेत बघा घरला, आणि डिस्चार्ज मिळाला त्यांना. हळू वर बघा. जातोय का ठसका, का तुम्हीच जाताय? सॉरी माझ्या जाण्यावर टपलेली असतेस बघ तू. तसं नव्हतं म्हणायचं मला. सॉरी. सपने, मी काही कुठं जात नसते, आणि मी असताना त्या नेबेटला बी घरात येऊ देत नसते बघ. आता तर काय तिचं डोळं बी गेल्यात, तेव्हा तिला माझं ऐकावंच लागल बघ. मम्मी हे असं करता बघा, एक घाव दोन तुकडे करायला जाता तिथंच चुकतं बघा. म्हणजे अहो मम्मी असं काय करता, हीच तर खरी संधी आहे एक जाऊबाईंना त्रास द्यायची. तुम्ही असं डायरेक्टली त्यांना घराबाहेर काढून दिलं तर असं त्यांना उठता बसता आपण त्रास कसा देणार? आपल्याला कसं त्रास दिला? सपने बघतो. मी इच्छाच केला नव्हता. एकदम बरोबर बोलीस बघ तू. त्याने भेटला का नाही, हाल हाल करून ह्या घरातनं बाहेर काढू आपण. एक नंबर आयडिया दिलीस बघ सपने. त्याच्यासाठी का नाही तुला माझ्याकडनं एक वाटी खीर बक्षीस. थँक्यू. घेतली. हा घेते थोडा वेळ. सपने हा आली वाटते ती पिढा. जा आरतीच ताट घेऊन ये. हा करते ते. आले. ए सपने की लवकर आरतीच ताट घेऊन.
हा सावकाश सावकाश. 1 हा दुसरी पायरी 2 हा 3 हा या काढा चप्पल इथं. या पायरी सावकाश. पायरी. हा हा थांब थांब. म्हणजे ती बरं झालीस बघ तू आलीस. तुझी लय काळजी वाटत होती मला. तुला बघून माझ्या जीवात जीव आला बघ. पण मम्मी तुम्ही आधीच सगळी कशी काय तयारी करून ठेवली? तुला माहित होतं का मी वाघमारांना घेऊन येणार आहे? नाही नाही आम्हाला नव्हतं ठावं. ती जयदानी फोन करून कळवलं ना. मग त्यानं कळवल्या चड्डीशी रेडी झालो आम्ही. सत्या बरं झालं तू मंजिरी लवकर घरला घेऊन आलास ती. म्हणजे आता कसं तिला जरा बरं वाटेल ना माणसात आल्यावर. आता आराम करून औषध घेऊन तसा आराम जास्त मिळत नसते. जर आपल्या माणसात आलं का नाही का बरं वाटतंय बघ. हाय का आता मी पण काय बोलत बसले. ए सपने चला ऑप्शन करू. ऑप्शन करते हा. थांबा थांबा पेढा मी भरवते. एक जाऊबाई तू सॉरी थोरल्या जाऊबाई तोंडगोड करा. घ्या घ्या पेढा आहे बघा. हा 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 आणि लवकरात लवकर बऱ्या व्हा. हो हा म्हणजे लवकरच बरी होणार आहे ती. आपण समजेजण काळजी घेणार ना तिची. होय का नाही सत्या? मंजिरी ऑप्शन झालंय तुझं. आतमध्ये ये. सत्या तिची औषध आणलीस ना समधी. आणि ती कवा घ्यायची कवा नाही ती सांग. म्हणजे मी टायमाला देईन बघ. हा हा ये आतमध्ये. मम्मी साहेब दवाखान्यात येऊन एवढं सुनावून गेले होते. मग आता एवढं चांगल्या का बघतात? वाघमारे काय हो काय झालं? चला खाली उभं राहा. हळू पाय टाका. हॅलो हॅलो हा 1 मिनिट हा आवाज येत नाहीये. इन्स्पेक्टर मंजू. नाही नाही मंजू लपून नव्हतो बसलो मी तर. आपल्या या भेटीचं प्रिपरेशन करत होतो. इथे ना तू आज माझ्या मर्जीने आलीये. मग आता तू एवढं लांबून आलीये तर तुझं स्वागत नको करायला का? स्पेशल स्वागत. लई तहान लागली. पाणी कसं पिऊ? साधं पाण्यासाठी सत्याला कशाला हाक मारायची? जाऊ दे. तसे उजव्या हातालाच असते पाणी. घेते मीच हातानं. वाघमारे काय झालं? हो सध्या अरे तहान लागली होती. पाणी घ्यायला गेले चुकून हात लागला माझा. ग्लास खाली पडला. पडू दे. पण तुम्हाला लागलं नाही ना काय? हो मला आवाज द्यायचा वाघमारे.
नाहीतर मग त्या नर्स त्या कुठे गेल्या? त्या नर्सना आवाज द्यायचा होता, स्वतःहून कशाला घ्यायला गेलात पाणी तुम्ही? आता सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्हाला हाक मारायची का? मी तर बेडवर आडवी पडून राहते कायमची, आणि तुम्ही सगळे माझ्या दिमतीला राहा. काय ताप आहे हा? स्वतःला ताण लागली तर पाणी सुद्धा नाही घेता येत. वाघमारे, कशाला चिडचिड करताय? आणि सगळं आत्तापासूनच कशाला ठरवताय? आयुष्यभर असंच राहू देणार आहे का मी तुम्हाला? सध्या मला फक्त एवढं सांग, ही पट्टी किती दिवस माझ्या डोळ्यावर राहणार आहे? म्हणजे तशी मनाची तयारी करते आणि शांत बसते. हे बघा, ते काय सांगता येणार नाही, पण लवकरच काढतील. डॉक्टरांनी सांगितलं की तुमची डोळ्यांची जखम जरा नाजूक आहे, ती भरायला वेळ लागेल. पण डॉक्टर असं पण म्हणालेत की एकदा पट्टी काढली ना की सगळं स्पष्ट दिसायला लागेल तुम्हाला. 1 मिनिट, असं कधी बोलले डॉक्टर? उगाच तुम्ही त्यांची समजूत काढायची म्हणून खोटी आशा दाखवू नका. हे बघा मॅडम, पट्टी ही जखम भरल्यावरच काढली जाईल, आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी काही बघू शकता की नाही हे पट्टी काढल्यावरच कळणार आहे. ओ मॅडम, अहो तुम्हाला काय बोलायचं काय नाही ते कळतंय का नाही? अहो तुम्ही नर्स आहे ना, मग तुम्ही पेशंटशी चांगलं वागलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. तुम्ही त्यांचं मनोबल वाढवायचं काम केलं पाहिजे, त्यांचं खच्चीकरण करताय तुम्ही. सत्या, नको रागू त्यांना. बरोबरच बोलल्यात. आधी खोटी आस दाखवून नंतर हिरमोड होण्यापेक्षा आत्ताच काय ते खरं कळलेलं बरं. निदान अंधाराशी मैत्री तरी करता येईल. काय? अहो काय पण कशाला बोलताय वाघमारे? मी असताना हा अंधार राहून देणार आहे का तुमच्या आयुष्यात? हे बघा, तुम्ही फक्त आता एवढंच काम करा. तुमच्या मनाला सांगा की तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात. हा? तुम्ही सांगा मला, अजून किती दिवस आहे पट्टी माझ्या डोळ्यावर? ते नाही सांगता येणार, पण उद्या डॉक्टर येणार आहेत तुमच्या चेकअपसाठी. ते नक्कीच सांगू शकतील. थोडा धीर धरा. मम्मी, एवढ्या सगळ्या साड्या तर आहेत की तुमच्याकडं, आणि काय साड्या नाही करत बसलेल्या असता. ए हुबलक सपने, अगं कुठून कुठून ती शोधून काढल्यात मी, आणि 2-3 नवीन मागवल्या होत्या बघ. सपने सांग की, ह्यातली कुठली साडी नेसू ग? हाय का आता? मम्मी मलाच विचारताय होय? मला एवढं कळलं असतं तर मी आले असते होई तर माझ्या साड्या घेऊन. मीच तुम्हाला विचारायला आले कुठली नेसू वटपौर्णिमेसाठी, सांगा. तू का नाही नग बाय, ही लयच डार्क आहे. ही हा सपने, हा. ही साडी नेस. ही नेसू होय? पण मम्मी, ही मी एका लग्नाला नेसली आहे बघा, आणि एकदा एक साडी नेसली का नाही का परत मी त्या साडीला हात लावत नाही बघा. हाणला का नाकाचा शेंडा? मग मी एकदा साडी नेसली दुसऱ्यांदा नेसत नसते. ए सपने, तुझ्या नानाचं काय हात मागाचं दुकान आहे का एवढा माच करायला? हा ही नेस. अहो पण मम्मी, ही मी आता एका बारशाला नेसली होती बघा. हाय का आता? मग समजा साड्या नसतात तर दाखवायला कशाला आणायचं ग? ए सपने, जा बाई, तुझं तू बघ काय करायचं ती. उगा मला टाइम घेऊ नकोस बघ तू. नाहीतर एक काम कर, तू वटपौर्णिमा साजरीच करू नको. आणि तसं पण माझ्या जेजाला 7 जन्म तू झेपायचीच नाहीस बघ. गोल मटोल कंदी पेडा कुठला. हाय का आता? कसले डेंजर बोलता मम्मी मला तुम्ही. ठीक आहे, सांगा तुम्ही कुठली साडी नेसू. तसं पण मला 7 जन्म जयदीप रावच पाहिजेत नवरा म्हणून. सपने, आणि तुला 7 जन्म जयदा नवरा म्हणून पाहिजे असेल का नाही? का तुला ही सासू पण 7 जन्म मिळणार बघ. मग कॅन्सल करू का काय? हा? नाही चालेल की, चालेल मला ही सासू 7 जन्म. सपने बघ,
तू आता महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वेची सून म्हणून फेमस आहेस. काही दिवसांनी तू खासदार माया सुर्वेची सून म्हणून फेमस होणार. त्याच्यानंतर पुन्हा मंत्री माया सुर्वेची सून म्हणून तू फेमस होणार. मी शपथ घेते. वटपौर्णिमेचं सांगा, साड्यांचं सांगा आधी. सांगते तुम्ही सांगाल का नाही? तीच साडी नेसते मी आता. सांगा एकदाच. आता कसं हुशार सुनेसारखं बोललीस बघ. थँक्यू. मम्मी, हुशार सुनेवरनं आठवलं, तुमच्या एक सुनबाई, त्यांचं काय? तिचं काय? नाही म्हणजे वटपौर्णिमा साजरी करणार आहेत का नाही त्या? होगलं ती कशाला वटपौर्णिमा साजरी करते? आणि तिची दिसायची पंचायत. स्वप्नी तुला सांगते, वडाचं झाड म्हणून का नाही, आंब्याच्या झाडाला दोरा गुंडाळायला बघते. आणि तसं झालं तर बरं आहे, माझा सत्या 7 जनवरीच्या तावडीत तर सुटल वय. मम्मी डेंजरच बोलता बघा तुम्ही. बरोबर आहे, त्यांची दिसायची तशी बोंबच आहे. आणि असू बी सत्या भाऊजींचं त्यांचं लग्न कुठं झालंय, त्यांना खरं तर अधिकारच नाही बघा पूजा बिजा काय करायचा. बसले असतील खुलीत एकट्याच. बस ती जाऊ दे. हे स्वप्नी तिच्यावर कशाला आपल्याला ये वाया घालायचं का चर्चा करून? तर आपण साड्या कुठे नेसायच्या त्याच्यावर वेळ वाया घालू. हा बरोबर आहे. हे काम कर. ही बघा, ही साडी मस्त आहे. चांगला दिसेल रंग पण मला एकदम ब्राईट. चांगलं आहे. बघू जरा कसं आहे नेमका. काय काय मस्त आहे, सूत पण छान आहे. ती हलकं फुलकं लाईट येट म्हणते ती. का नाही? हीच नेसते. का नाही? कधी दिसते? चांगली दिसते की. स्वप्ने मला लय आवडली ही. मी नेसते. मी माझ्यासाठी काढली होती साडी ती. असं काय करताय? इकडे नाही माझ्या साड्या त्या स्वतः इथं नवीन मागवलं त्यातली घ्या की कुठेतरी. मम्मी इस्त्री जाती माझ्या साडीची. इस्त्री जाती. तुमची नवीन द्या मला एखादी. हाय का? काहीतरी तरी द्या की मला. ती सुगतच ती पुन्हा दुसऱ्या फंक्शन नको मला. ताई, हो मला जरा पाणी द्यावं प्यायला. पाणी संपलंय, मी घेऊन येते. गुड मॉर्निंग वाघमारे. सत्या, कसला वास येतो रे एवढा खमंग? काय घेऊन आलास? अहो तुमच्यासाठी खास नाश्ता घेऊन आलोय, ते बी तुमच्या आवडीचा आणि ते बी मी स्वतः बनवलाय. पण काय आणलंस? अहो तुमच्या आवडीचा आहे, तुम्हीच ओळखा की. उपमा? हा एकदम बरोबर. चला गरमागरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या पटकन. घ्या. थांब, बरं झालं आधीच सांगितलंस. मला नकोय नाश्ता, तू करून घे. का? अहो मी स्वतः बनवून आणलाय, थोडं तरी खावा की. तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्यात वाघमारे. सत्या, आज वटपौर्णिमा आहे ना, उपवास धरायला लागेल मला. काय उपवास धरायचा तुम्हाला? हे बघा, आत्ता तुमची तब्येत जास्त महत्वाची आहे. सत्या, एक दिवस गोळ्या खाल्लं नाही तर काही बिघडणार नाही. वटपौर्णिमा वर्षातनं एकदा येते, मी उपवास धरणारच आहे. असं कसं धरणार आहे? मी तुम्हाला करूनच देणार नाही उपवास. आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला संपवायचा नाश्ता. हे घ्या खा. हे बघ, अशी जबरदस्ती केलीस ना, मग मी निर्जळी उपवास धरीन बघ. वाघमारे, अशा का अडग्यागत वागताय हो तुम्ही? लहान आहे का आता? हा, लहान आहे असं समज, पण मी उपवास धरणार म्हणजे धरणार. 7 जन्म तू नवरा पाहिजेस म्हणून चाललंय नाही सगळं. अहो काय गरज नाही हे सगळं करायची. आणि मी नवरा पाहिजे ना, मग माझा आहे का? नाही धरायचा उपवास. बास, हे बघ, उगाच मनवत बसू नका. माझं ठरलंय, मी उपवास धरणार म्हणजे धरणारच. आणि फक्त उपवास नाही धरणार, वडाच्या झाडाला फेऱ्या पण मारायला जाणार. तू घेऊन जायचंस मला. काय वाघमारे, तुम्हाला नक्की काय झालंय? काल तर एवढ्या काळजीत होता तुम्ही, आज एवढी एनर्जी कुठून आली तुमच्यात? आता बोलत बसू नकोस बघ. तू मला पूजेला घेऊन जाणारस की नाही तेवढं सांग. वाघमारे,
नक्की नक्की काय विषय असतो तुम्हा बायकांचा? तुम्हा बायकांची मनं ना एकदम समुद्रासारखे असतात, समुद्रासारखे. त्याचा तळ आम्हाला नवऱ्यांना कधीच गाठता येत नाही. तो तर कधीच गाठता येणार नाही, कारण बायका मुळात असतातच साध्या. कधीतरी मनातली इच्छा बोलून दाखवतात नवऱ्याला, आणि नवऱ्याला ते पण जास्त वाटते. एकदम वर्मावर घाव घातला बघा तुम्ही. हे मात्र तुम्हा बायकांना बरोबर जमतं नवऱ्याला मनवायला. ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं, पण हा वडाच्या झाडाजवळ जाण्याचा तेवढा हट्ट करू नका. का वडाच्या झाडाची पूजा करायची नाही व्हय? मग उपवास धरून काय उपयोग आहे? बट ठीक आहे, करतो मी काहीतरी करतो. तुमची इच्छा बरोबर पूर्ण करतो. प्रेमानं उपमा घेऊन आलो होतो, तुम्ही प्रेमाची उपमाच बदलून टाकली. हा इथंच आहे. हा बलमा, ऐक, एक काम होतं. आहा, काय सुंदर दिसताय वाघमारे. झाला तुम्ही रेडी? मला रेडी केलंस, तू कधी रेडी होणार? अहो मी तर रेडीच आहे. तुम्ही वाघमारे, अहो मी आधीच रेडी झालो होतो. आधी मी रेडी झालो, मग तुम्हाला रेडी केलं. आपण एक काम करूया, आपण ना मस्त फोटो काढूया. मग तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढली ना, तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. अशाच थांबा.